हाय, आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी, कलरफुल आणि सुपर टेस्टी फ्रूट कस्टर्ड। ही रेसिपी उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे। चला सुरुवात करूया। इथे मी एका कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध गरम होईपर्यंत आपण इथे मी या पातेल्यामध्ये ना 1 वाटी दूध घेतलेलं आहे। ते थंड आहे। त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। 1 लिटर दुधाला 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे, नाहीतर जास्त टाकली तर ते घट्ट होईल। हे प्रमाण एकदम बरोबर आहे। इथे पाहू शकताय दूध आपलं गरम झालेलं आहे। एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे मी। नंतर हलवून घेणार आहोत आपण साखर टाकल्यानंतर। आता जे आपण कस्टर्ड पावडर मिक्स केली होती ती दुधात टाकून आपण याला 5 मिनिटं मंद आचेवर हलवून घेणार आहोत। असंच हलवत राहायचं आहे कंटिन्यू। इथे 5 मिनिटांनंतर पाहू शकताय आता आपण ह्याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हे थंड झालेलं आहे। आपण एका पातेल्यामध्ये काढून हे फ्रीजमध्ये आणखी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण हे फळं घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून बारीक आकारात कट करून घेणार आहोत। इथे पाहू शकताय मी सगळे फळं बारीक कट करून घेतलेली आहेत। तोपर्यंत हे दूधही थंड झालेलं आहे। आता एक एक करून आपण हे ह्याच्यात घालून घेणार आहोत। सगळ्यात पहिले मी बारीक कट केलेला ॲपल घातला आहे। नंतर ग्रेप्स 2 प्रकारचे होते ते दोन्हीही घालून घेऊ आपण। नंतर बनाना आणि सध्या सीजन चालू असल्यामुळे आपण मँगोही टाकणार आहोत। आणि बारीक कट करून मँगो टाकायचा आहे। नंतर डाळिंबाच्या काही बिया टाकून घेऊया। आता हे छान मिक्स करून घेऊया। आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। खूप सिंपल रेसिपी आहे। एकदा खाल तर नक्की बनवाल डबल। अशाच नवनवीन रेसिपीसाठी AR रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।